पुण्याचे महापौर आता होतीलच. तुम्ही नामनिर्देशित केलेलं आहे. काय काय तुम्ही पण राहिलेले आहात महापौर. काय सांगा. शेवटी गेले जवळजवळ 3-4 वर्ष या शहराला लोकप्रतिनिधी म्हणून स्थानिक पातळीवरती स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रतिनिधित्व नागरिकांचं तिथे काम करायला नव्हतं, प्रशासक काम करत होतं. त्यामुळे स्वाभाविकपणे नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, स्थायी समिती सदस्य, उपमहापौर, महापौर हे सगळे आता व्यवस्था अस्तित्वात आली आहे. मला निश्चित विश्वास आहे की मागच्या 3-4 वर्षाचा जो काय बॅकलॉग होता, शेवटी लोकांना महानगरपालिका म्हणल्यावर दैनंदिन गरजा, दैनंदिन समस्या, या शहराच्या भविष्याचे विकासाचे प्रकल्प, काही धोरणात्मक निर्णय हे सगळे आता घेणं शक्य होईल का? शेवटी लोकप्रतिनिधी इथं पोचलेत. महापौरसारखी व्यवस्था आज शहराचे प्रमुख, आपण कुटुंब प्रमुख म्हणूया, प्रथम नागरिक म्हणून या शहराचं काम पाहिलं जाईल. मला विश्वास आहे की खूप चांगलं काम आमची लोकं करतील आणि अशीच लोकं आज 119 लोकं जे काही पुणेकरांनी निवडून दिली, मी खरं तर पुणेकरांना धन्यवाद देईन की पुण्याचा महापौर पुन्हा एकदा पुणेकरांनी भारतीय जनता पार्टीचा केला आहे. त्यामुळे आमची जबाबदारी वाढली आहे. आम्ही या सगळ्या पदांकडे, कुठले पद असो, या पदांकडे आम्ही जबाबदारी म्हणून पाहतो. आमची ती नैतिक जबाबदारी आहे. आमचा तो संविधानाने दिलेला जबाबदारीचा अधिकार आहे. म्हणून मला असं वाटतं की ती जबाबदारी म्हणून आम्ही पाहतो. या शहरातल्या नागरिक समस्या असतील, या शहराच्या भविष्याचा विचार असेल, याच्यावरती आमची माणसं खूप चांगलं काम करतील. पण पुणेकरांनी जी संधी आम्हाला दिली त्यासाठी पुन्हा एकदा मी पुणेकरांना धन्यवाद.